नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी निनाद माने। मागच्या वेळी आपण टेट संदर्भात सर्व काही हा व्हिडिओ बनवलेला, त्याचा प्रतिसाद चांगला होता। तुमच्याकडून बरेचसे फोन मेसेजेस आलेले आहेत की याचा सिलेबस काय आहे, काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे आपण येणाऱ्या टेट साठी, काय केलं पाहिजे आपण जेणेकरून आपण 150+ स्कोर करू शकतो आरामात। आपण त्याच संदर्भात आज बोलणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून आपल्या मित्रांचं, आपल्या बंधूंचं, भगिनींचं सिलेक्शन येणाऱ्या टेट 2025 मध्ये झालं पाहिजे। आमच्या क्लासचा उद्देश हाच आहे की तुम्हाला सिलेक्शन मिळवून देणं। आतापर्यंत गेली 10 वर्ष आपण बँकिंग स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सर्वाधिक निकाल जास्त देणारे आहोत। आपलं नावच IBPS साठी फेमस आहे आणि टेट एक्झाम IBPS घेत असल्यामुळं आपल्याला IBPS कसं एक्झाम घेतं त्या संदर्भात आपल्याला चांगलीच माहिती आहे। ओके, आजचा आपला विषय आहे की टेट एक्झाम साठीचा सिलेबस काय, एक्झाम पॅटर्न विषयी आपण बोललेलो आहे। येणाऱ्या काळात आपण स्ट्रॅटेजी विषयी बोलणार आहोत आणि तुमच्यासाठी आमच्याकडून एक बिग अनाउन्समेंट होणार आहे, ज्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी खूपच मोठी बातमी येणार आहे, लवकरच तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, त्याच्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। बेल आयकॉन दाबा जेणेकरून नोटिफिकेशन येईल तुम्हाला आमचा व्हिडिओ आल्यानंतर। ठीक आहे, बघा आज आपण सिलेबस विषयी बोलणार आहोत। काय आहे सिलेबस, पहिला विषय काय आहेत बघा। मेन विषयांकडे आपण येत आहोत। बुद्धिमत्ता हा विषय आहे, रिझनिंग ज्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये, हा विषय 80 मार्कला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर गणित हा विषय जो आहे, मॅथमॅटिक्स ज्याला आपण म्हणतो किंवा न्यूमरिकल एबिलिटी ज्याला म्हटलं जातं, तो विषय इथं 40 मार्कला आहे। ठीक आहे, इंग्लिश हा जो विषय आहे, भाषा, इंग्रजी भाषा हा विषय तुम्हाला 15 मार्कला येणार आहे आणि मराठी ही जी भाषा आहे याच्यावरती आपल्याला 15 क्वेश्चन येणार आणि इतर जे आहेत त्याच्यात तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहेत। अशी आपली ही 200 मार्कची परीक्षा असणार आहे। या परीक्षेमध्ये तुम्हाला 150+ स्कोर करून द्यायचं कसं, हे तुम्हाला आपण येणाऱ्या व्हिडिओज मधून, येणाऱ्या सिलेबस मधून आपण सांगणार आहोतच। पण आजचा विषय काय आहे, बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश, मराठी, याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे। जसं की बुद्धिमत्ता आहे तुम्हाला माहिती आहे, पण याच्यामध्ये आतले जे चॅप्टर्स आहेत ते कोणते आहेत, मॅथमॅटिक्स मधले चॅप्टर कोणते आहेत, इंग्लिश विषयांमध्ये काय विचारलं जाईल, इंग्लिश मध्ये तुम्हाला, मराठीमध्ये काय विचारलं जाईल, आणि इतर मध्ये जे सायकोलॉजी आहे, व्यक्तिमत्व विकास आहे, हे जे विषय आहेत याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे, याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। पहिलं आपण येऊया बुद्धिमत्तामध्ये। आता बुद्धिमत्तामध्ये 2 विषय येतात मेन, एक वर्बल रिझनिंग आणि एक नॉन वर्बल रिझनिंग। वर्बल म्हणजे शाब्दिक तर्कमान, म्हणजे जिथं शब्दांचा उल्लेख केला जातो, जिथं शब्दांच्या आधारे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत। याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे सेरीज, शृंखला। सेरीज या विषयामध्ये तुम्हाला सेरीज येणार, मग ती अल्फाबेटच्या बाबतीत येईल, अल्फाबेट आणि नंबरच्या कॉम्बिनेशन मध्ये येईल किंवा फक्त नंबर मध्ये येईल, तर सेरीज हा विषय, हा चॅप्टर असणार आहे। याच्यावरचे काही प्रश्न तुम्हाला येणार आहेत। अॅनालॉजी, आता अॅनालॉजी म्हणजे काय, सहसंबंध। काय आहे सहसंबंध, आता चॅप्टर बघता तुम्हाला नाही कळणार की सहसंबंध म्हणजे काय, तर मी सांगतो तुम्हाला सहसंबंध म्हणजे काय। समजा तुम्हाला असं म्हटले
की महाराष्ट्र आणि त्याच्या जोडीला तुम्हाला म्हटलं मुंबई. ठीक आहे, महाराष्ट्र मुंबई. ओके, तर आता तुम्हाला दुसरं एखादं राज्य देतील. ठीक आहे, आता त्याच्या जोडीला राज्य देतील कर्नाटक. ठीक आहे, कर्नाटक. मग काय येईल क्वेश्चन मार्क मध्ये ते तुम्हाला विचारलं जाणार. हा कशाचा विषय आहे, एनॉलॉजी ची संदर्भात असणारा. आता बघा पुढे आपण बघूया वर्गीकरण, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे एका सेम काइंडचे, एका सेम प्रकारचे शब्द तुम्हाला दिले जाणार. एखादा शब्द त्याच्यामध्ये वेगळा दिला जाणार आणि तुम्हाला ओळखावं लागेल की तो वेगळा शब्द कोणता आहे. आता तुम्हाला देतील, काय देतील क्लासिफिकेशन मध्ये देतील, लोखंड. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा शब्द देतील तांबे, त्याच्यानंतर दुसरा शब्द देतील सोने आणि चौथा शब्द देतील पितळ. याच्यामध्ये तुम्हाला वेगळा शब्द ओळखायचा आहे. आता तुम्ही म्हणाल अरे हे तर सगळे सेम आहे, त्याच्यातून वेगळं कसं ओळखायचं. तर लोखंड एक धातू आहे, तांबे हे एक प्रकारचं धातू आहे, सोनं जे आहे ते एक प्रकारचं धातूच आहे, पण पितळ हे दोन धातूंचं मिश्रण आहे. त्यामुळं तुमचा ऑड मॅन आउट म्हणजे हे कोण असेल, बाहेरचा शब्द कुठला असेल रे, पितळ. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीची प्रॅक्टिस आपण घेणार आहोत की क्लासिफिकेशन तुम्हाला बघता क्षणी सुटून जाईल. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग सांकेतिक संकल्पना, म्हणजे सांकेतिक संकल्पना. याला म्हणजे काहीतरी देतील, वर्डिंग फॉर्म मध्ये देतील, एखाद्या वाक्याला ते वेगळ्या वर्डिंग मध्ये देतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला शोधून काढायला लागेल की या वर्डच्या संदर्भात कुठला, म्हणजे या शब्दाच्या संदर्भात काय सांकेतिक शब्द आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोडिंग डिकोडिंग सांकेतिक संकल्पना तुम्हाला ओळखायच्या आहेत. ब्लड रिलेशन, नातेसंबंध. ए हा बीचा मुलगा आहे, बी हा सीचा भाऊ आहे. मग तुम्हाला रिलेशन ओळखायचं आहे बी आणि सी मधलं, ए आणि सी मधलं, किंवा देतील काय ते, बरोबर. ब्लड रिलेशन, नातेसंबंध. ठीक आहे, हे आपल्याला शिकायचं आहे डिटेल मध्ये. त्यानंतर आपला पुढचा चॅप्टर आहे डायरेक्शन सेन्स, दिशाज्ञान. आपल्या एकूण 8 दिशा आहेत, त्या मराठीत जर विचारल्या तुम्हाला तर तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. इंग्लिश मध्ये साऊथ, नॉर्थ आणि वेस्ट, ईस्ट. आता वेस्ट आणि ईस्टच्या मध्ये, वेस्ट आणि साऊथच्या मध्ये साऊथ वेस्ट असतं, हे तुम्हाला माहिती आहे. पण याला मराठीत कसं ओळखायचं, कारण पेपर आपला मराठीत असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मराठीत तुम्हाला डायरेक्शन सेन्स, दिशाज्ञान कसं ओळखायचं, कोणती दिशा आहे ते आपण शिकणार आहोत. अल्फान्यूमरिक सेरीज, आता वर्णमालेची संदर्भात असणार आहे. अल्फान्यूमरिक सेरीज, अल्फा आणि नंबर म्हणजे अल्फाबेट्स आणि नंबर्स यांच्या कॉम्बिनेशन हे असणार आहे. इथं तुम्हाला प्रश्न येणार आहेत, ते तुम्हाला कसे सोडवायचे आहेत, अल्फान्यूमरिक सेरीज कशी सोडवायची आहे हे आपण शिकणार आहोत या चॅप्टर मधून. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे काय रे, वेन डायग्राम. वेन आकृत्यांसंदर्भात असणार आहे. वेन डायग्राम म्हणजे जसं की काहीतरी एक सर्कल देतील की हे चहा पिणारे आहेत, हे कॉफी पिणारे आहेत, वगैरे वगैरे. मग याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे कॉमन काय आहे, कॉमन किती जण आहेत, किंवा समजा हे चहा पिणारे आहेत, कॉफी पिणारे आहेत, अजून कोणीतरी असतील, कोल्ड ड्रिंक पिणारे असतील, मग ते नंबर्स तुम्हाला ओळखायचे आहेत, कसे काढायचे वगैरे वगैरे, हे वेन डायग्राम मधनं तुम्हाला लक्षात येईल. ऑर्डर रँकिंग, क्रमवारिता. ठीक आहे, क्रमवारिता, ऑर्डर रँकिंग. हा याच्या उजव्या साईडला बसला, हा याच्या डाव्या साईडला बसला, इथून 4 नंबरला हा बसला, म्हणजे ऑर्डर कशी असेल, रँकिंग काय असेल, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. सिलॉजिझम, तार्किक वजावट. सिलॉजिझम म्हणजे काय, आपण सर्व हत्ती घोडे आहेत, किंवा ऑल एलिफंट्स आर हॉर्सेस, सम हॉर्सेस आर गॉड्स. मग आपल्याला तुम्हाला
हे अल्फाबेट याच्यामध्ये एलिफंट्स आणि गॉट मध्ये काय रिलेशन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यावेळी आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आज आपण फक्त अभ्यासक्रम काय आहे, कसा आहे याच्या संदर्भात फक्त चर्चा करतोय. डिटेल अभ्यासक्रम काय आहे याच्या संदर्भात आपण मी फक्त तुम्हाला वरवरून सांगतोय की आपण आतून त्या चॅप्टर मध्ये काय शिकणार आहोत. इनइक्वालिटी म्हणजे कंपॅरिझन. ठीक आहे, कंपॅरिझन म्हणजे इथं तुम्हाला एक सिरीज दिली जाईल, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ए हा बी पेक्षा मोठा आहे, बी हा सी पेक्षा मोठा आहे, ठीक आहे, सी हा डी पेक्षा मोठा आहे. तर ए आणि डी मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला इनइक्वालिटी आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे प्लसला तुम्ही मायनस म्हटलं, मायनसला तुम्ही प्लस म्हटलं, म्हणजे प्लसच्या ठिकाणी मायनस घेतलं, मायनसच्या ठिकाणी प्लस घेतलं, तर हे मॅथमॅटिकल नावाप्रमाणेच याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा आपल्याला मॅथमॅटिक्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण का इथं मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मध्ये सगळं हे सगळं तयार झाल्यानंतर तुम्हाला बॉडमास रूल नुसार ते सोडवायचं आणि त्याचं उत्तर शोधायचं आहे. ओके, पझल ठीक आहे, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट भयानक त्रास देणारे जे आहेत या आपल्या बघितलं मागच्या टेट मध्ये बरंच हाईप क्रिएट झालेली पझल सिटिंग अरेंजमेंटची. आपण चुटकीसरशी कसे सोडवू शकतो पझल सिटिंग अरेंजमेंट त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर ऍड्रेसवर बरेचसे प्रश्न आलेले बघा. मागच्या टेट मध्ये ऍड्रेसवरती बरेचसे प्रश्न होते. कसं ऍड्रेस सहज तुम्ही सोडवू शकाल, बघता क्षणी कसं क्लिक करू शकाल ऍड्रेसवरचे क्वेश्चन, आपण हे डिटेल मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याच्यानंतर एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, चलो आता पुढे बघा नॉन व्हर्बल रिझनिंग, अशाब्दिक तर्कमान. आता जिथं शब्दांचा उल्लेख नाहीये असे मग कोण सेरीज याच्यामध्ये पण सुद्धा असणार आहे. लक्षात घ्या, सेरीज म्हणजे जशी याची अंकांची सिरीज असते, शब्दांची सिरीज, अक्षरांची सिरीज असते, तसं आकृत्यांची सुद्धा सिरीज असते, ती आपण शिकणार आहे. अॅनालॉजी, जसा तुम्ही इकडं बघितला सहसंबंध, तसा फिगर्स मध्ये सुद्धा सहसंबंध असणार आहे. म्हणजे इथं फिगर्सशी रिलेटेड सगळं असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन वर्गीकरण, फिगर्सशी संदर्भात सगळं कशाशी संदर्भात आहे रे, आकृत्यांशी संदर्भात आहे. हा पूर्ण जो नॉन व्हर्बल रिझनिंगचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे आकृत्यांशी संदर्भ आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मिरर इमेज एक लक्षात घ्या, तुमची इमॅजिनेशन पॉवर किती चांगली आहे हे थोडक्यात इथून तुम्हाला काय, इमॅजिनेशन पॉवर किती चांगली आहे, तुमची इमॅजिनेशन पॉवर किती चांगली आहे त्याच्यावर तुमचं नॉन व्हर्बल रिझनिंग डिपेंड आहे. इमॅजिनेशन पॉवर जेवढी चांगली तेवढं नॉन व्हर्बल रिझनिंग चांगलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मिरर इमेज, आरशातील प्रतिमा, त्याच्यानंतर काय रे वॉटर इमेज, पाण्यातील प्रतिमा कशा दिसतात वगैरे वगैरे. ओके, या संदर्भाचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यानंतर एम्बेडेड फिगर, ज्या आकृतीमध्ये लपलेल्या आकृती असतात, एक तुम्हाला आकृती देतील त्याच्यामध्ये लपलेली आकृती तुम्हाला शोधून काढायची आहे त्या पद्धतीने. त्यानंतर कम्प्लिशन ऑफ फिगर, एक आकृती इनकम्प्लीट देतील, ती आकृती आपल्याला कंप्लीट करायची आहे. ती कशी दिसेल, म्हणजे कंप्लीट कोणता दिलेल्या ऑप्शन मधला कोणता भाग त्या आकृतीला कंप्लीट करेल हे तुम्हाला शोधायचं आहे. त्याच्यानंतर पेपर फोल्डिंग, पेपर दुमडल्यानंतर आणि दुमडून उघडल्यानंतर तो कसा दिसेल हे तुम्हाला ओळखायचं आहे. किंवा जो दिसतोय, जो उघडल्यानंतर असा दिसतोय, तो झाकल्यानंतर कसा दिसेल हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यानंतर पेपर कटिंग, एखादा पेपर कटिंग केलं तुम्ही, ठीक आहे, एखादा पेपर कटिंग केलं, हा पेपर आहे त्याचे 4 भाग केले, त्याला जर का तुम्ही इथं कट केलं तर हे उघडल्यानंतर असं दिसणार आहे. लक्षात ठेवा, हे उघडल्यानंतर असं दिसणार आहे पेपर कटिंग, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. या पद्धतीचे क्वेश्चन आपण बघणार आहे. क्यूब अँड डायस सगळ्यात महत्वाचा भाग आहे इथं बघा. क्यूब अँड डायस, तुम्हाला क्यूब उघडल्यानंतर क्यूब कसा दिसेल, म्हणजे क्यूब उघडल्यानंतर म्हणजे काय, मी तुम्हाला हे शिकवणार आहे की क्यूब, जो हा क्यूब आहे, ठीक आहे, हा याच्या पुढे समजा एक डॉट आहे तर याच्या पाठीमागे किती डॉट असतील हे आपल्याला शिकायचं आहे. या प्रकारचे प्रश्न, हा वर समजा 2 डॉट असतील इथं,
तर खाली किती असतील हे आपल्याला डिटेलमध्ये याच्याविषयी चर्चा करायची आहे. या पद्धतीनं हा काय आहे, नॉन व्हर्बल रिझनिंगचा पार्ट आहे. एकदा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या लक्षात येईल गोष्टी. एकदा स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या लक्षात येतील गोष्टी. ठीक आहे, हा सिलेबस आहे कशाचा, नॉन व्हर्बल रिझनिंगचा. आता आपण रिझनिंग बद्दल पूर्ण चर्चा केली. आता विषय पुढचा घेऊया. पुढचा विषय आहे गणित, मॅथमॅटिक्स. ठीक आहे, माझा विषय, माझ्या आवडीचा विषय मॅथमॅटिक्स आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता 80 मार्कला, लक्षात घ्या. सगळ्यांच्या आवडीचा विषय, बरोबर, सगळ्यांच्या आवडीचा विषय. तर मॅथमॅटिक्स, आता बघूया मॅथमॅटिक्स काय, नंबर सिस्टीम, संख्या ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. संख्या ज्ञानावरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर काय रे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार याच्यावरती प्रश्न येणार आहेत. हे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पुढे बघूया काय रे, फ्रॅक्शन, डेसिमल, अपूर्णांकाविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. अपूर्णांकाविषयी डिटेल चर्चा करणार आहे. तुम्ही कुठं बघितलं नसेल, ऐकलं नसेल, अशा गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, वर्गमूळ, वर्गमूळ. ठीक आहे, हे वर्गमूळ, वर्ग करण्याच्या साध्या पद्धती, म्हणजे एकदम सिंपल वेनी, एकदम फास्ट. तुम्हाला स्क्वेअर कसा करता येईल, तुम्हाला स्क्वेअर रूट कसं करता येईल, तुम्हाला क्यूब कसा करता येईल, क्यूब घन कसा करता येईल एखाद्या याचा संख्येचा, तुम्हाला घनमूळ कसं काढता येईल, हे आपण इथं शिकणार आहोत. त्याच्यानंतर काय रे, सर्ड्स, इंडायसेस, करणी आणि घातांक याचे नियम बघणार आहे. सर्ड्स म्हणजे करणी, घातांक म्हणजे इंडायसेस, याचे नियम बघणार आहे, रूल्स ऑफ इंडायसेस. ठीक आहे, घातांकाचे नियम काय आहेत, कारण हे लागतात, याचा भरपूर वापर आहे. ठीक आहे, त्यानंतर एलसीएम अँड एचसीएफ, एलसीएम एचसीएफ तुम्हाला शोधता आला पाहिजे दिलेल्या नंबरचा. सिम्प्लिफिकेशन, सरळ रूप द्यायचं, म्हणजे तुम्हाला दिलेलं जातं इथं बॉडमासचा वापर करावा लागतो. कशाचा वापर करावा लागतो, इथं बॉडमासचा वापर करावा लागतो. आणि तुम्हाला एखाद्या दिलेल्या मॅथमॅटिकल जे स्टेटमेंट आहे त्याला तुम्हाला सरळ रूप द्यायचं असतं. ठीक आहे, त्यानंतर काय रे, इक्वेशन, समीकरणे खूप इझी आणि एकदम म्हणजे 8-10 सेकंदात सॉल्व्ह होईल असे हे आहेत, टेक्निक्स आहेत, आपण इथं शिकणार आहोत. इक्वेशन्स, त्यानंतर काय रे, नंबर सिरीज शृंखला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया आपण काय रे, रेशो अँड पार्टनरशिप, गुणोत्तर व भागीदारी. इथपर्यंत आपण हा जो भाग बघितला आपण, तो काय, हा जो हे जे 10 चॅप्टर आहेत, पहिले 10 चॅप्टर आहेत, हे बेसिकचे 10 चॅप्टर आहेत. त्याच्यानंतर रेशो पार्टनरशिप, आपण अरिथमेटिक कडं आता अरिथमेटिकच्या संदर्भातले हे टॉपिक आहेत बघा. इथनं पुढचे काय रे, रेशो अँड पार्टनरशिप, गुणोत्तर व भागीदारी, एजेस, वयवारी, याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. डिटेल मध्ये एकदम सोप्या भाषेत शिकायचं आपल्याला, हे एकदम सोप्या भाषेत. ठीक आहे, ऍव्हरेज सरासरी, मिक्सचर, एलिगेशन, मिश्रणे. ठीक आहे, मिश्रणांच्या संदर्भातले प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर काय रे, पर्सेंटेज, शेकडेवारी, पर्सेंटेज. त्यानंतर आपण बघणार आहोत टॉपिक काय रे, प्रॉफिट अँड लॉस. त्यानंतर म्हणजे प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा. त्यानंतर काय रे, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. त्यानंतर काय रे, चक्रवाढ व्याज. त्यानंतर काय रे, टाइम अँड वर्क, काम आणि वेळ. पाईप अँड सिस्टम, हे दोघं काय चॅप्टर काय आहेत रे, सेमच, एकाच कॉन्सेप्टवर आधारित आहेत. पाईप अँड सिस्टम, तोटे आणि हौद. ठीक आहे, एकदा हे काय करा तुम्ही, एकदा हे लिहून घ्या. ठीक आहे, किंवा स्क्रीनशॉट काढायचा, तुमच्या लक्षात येईल. स्क्रीनशॉट काढायचा. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा एकदा याचा. ठीक आहे, आपण एवढे सगळे चॅप्टर बघणार आहोत, अजून आहेत पुढं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा. ओके, चलो.
पुढचा पुढं 21वा टॉपिक बघा, टाइम स्पीड अँड डिस्टन्स. टाइम स्पीड अँड डिस्टन्स, काळ काम काळ वेग अंतर, काळ वेग अंतर. प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन, रेल्वेवरील उदाहरण आपण बघणार आहे, गणित बघणार आहे. त्याच्यानंतर काय रे, बोट अँड स्ट्रीम, नाव आणि प्रवाह, नदीचा प्रवाह, नाव आणि नदी किंवा प्रवाह, आपण याच्या संदर्भातले एक्झाम्पल्स बघणार आहोत डिटेल मध्ये. त्यानंतर मेन्सुरेशन. मेन्सुरेशन म्हणजे काय रे, महत्व मापन, म्हणजे एरिया, ठीक आहे, एरिया, व्हॉल्यूम म्हणजे क्षेत्रफळ, घनफळ, याच्या संदर्भात आपण डिटेल चर्चा करणार आहोत. त्यानंतर काय रे, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी, संभाव्यता, संभाव्यता. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे क्लॉक, घड्याळ, घड्याळावरील एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. त्याच्यानंतर काय रे, कॅलेंडर, दिनदर्शिका, दिनदर्शिकावरचे प्रश्न आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे काय रे, डाटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस, तक्त्यावरील प्रश्न म्हणजे काय रे, ग्राफ, ग्राफ वरली, ग्राफ म्हणजे काय, लाईन ग्राफ, ठीक आहे, बार ग्राफ, ठीक आहे, बार ग्राफ, टेबल, टेबल, त्याच्यानंतर पाय चार्ट, त्याच्यानंतर पाय चार्ट, हे असे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. डिटेल मध्ये याची चर्चा आपण करणार आहोत. ठीक आहे, हे झालं गणिताच्या संदर्भात. एकदा याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, एकदा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, चलो. आता बघा, हे झालं गणिताच्या संदर्भात. आता मराठी आणि इंग्रजी याचं कसं आहे माहितीये का, जे टेट परीक्षेला तुम्हाला विचारले जाणार आहेत प्रश्न, ते जे मराठीला विचारले जाणार सेम प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा विचारले जाणार, किंवा इंग्लिशमध्ये जे विचारले जाणार तशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मराठीत विचारले जाणार. त्यामुळे आपलं या मराठी आणि इंग्रजी भाषा ज्ञान जे आहे त्याच्यावरती आपण कॉमनच सिलेबस देतो इथं. रीडिंग कॉम्प्रेन्शन, उतार्यावरील प्रश्न, उतार्यावरील प्रश्न तुम्हाला उतार्यावरील प्रश्न येणार आहेत. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स, रीडिंग कॉम्प्रेन्शन झाल्यानंतर काय रे, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरायच्या आहेत, वन लाइनर क्वेश्चन असतात त्याच्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्यानंतर क्लोज टेस्ट, उतार्यावरील रिकाम्या जागा म्हणजे एक तुम्हाला पॅराग्राफ देणार, पॅराग्राफ वरचे मध्ये मध्ये तुम्हाला रिकाम्या जागा देणार, त्या तुम्हाला भरायच्या आहेत. ठीक आहे, उतार्यावरील रिकाम्या जागा. पॅराजंबल, पॅराजंबल म्हणजे काय, एक तुम्हाला काय देणार, 5 स्टेटमेंट देणार, 6 स्टेटमेंट देणार आणि 1 2 3 4 5 असे स्टेटमेंट देणार. ठीक आहे, आणि वेळेनुसार किंवा काळानुसार त्याच्यामध्ये किंवा कॉन्टेक्स्ट नुसार मागे पुढे केलेले असणार आहे. आता ते आपल्याला काय करायचे रे, कॉन्टेक्स्ट नुसार, वेळेनुसार, काळानुसार आपल्याला ते व्यवस्थित मांडून घ्यायचे. म्हणजे पहिलं वाक्य कोणतं, दुसरं वाक्य कोणतं, तिसरं वाक्य कोणतं, चौथं वाक्य कोणतं, याला काय म्हणायचं रे, पॅराजंबल, याला म्हणायचं पॅराजंबल. त्यानंतर ग्रामर, ग्रामरवर आधारित प्रश्न कुठले असतात बघा. एरर डिटेक्शन, तुम्हाला याच्यासाठी ग्रामर माहिती असणं गरजेचं आहे. चुका शोधायच्या आहेत, आपल्याला दिलेल्या वाक्यामधल्या चुका शोधायच्या आहेत. हे मराठीत सुद्धा येणार, हे मराठीत सुद्धा येणार, लक्षात घ्या. त्यामुळे फ्रेज रिप्लेसमेंट, फ्रेज रिप्लेसमेंट म्हणजे एखादी फ्रेज आहे ती रिप्लेस करायची आपल्याला, त्याच्याऐवजी दुसरी कुठली फ्रेज वापरू शकतो आपण दिलेल्या वाक्यामध्ये, हे तुम्हाला कशानं शोधता येईल रे, ग्रामरचा विषय आहे हा. त्यानंतर वर्ड रिअरेंजमेंट, शब्दांमधील आदला बदल म्हणजे ते काय करणार रे, शब्द एक वाक्य देणार, शब्द एक शब्द म्हणजे तिसरा जो शब्द आहे तो पहिल्या ठिकाणी, पहिला शब्द तिसऱ्या ठिकाणी देणार. आणि हे वाक्य सेन्स असणारं वाक्य बनण्यासाठी तुम्हाला कुठला शब्द कुठल्या ठिकाणी ठेवला पाहिजे, रिअरेंजमेंट केली पाहिजे त्या शब्दांची, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्ड स्वॅपिंग, वर्ड स्वॅप, ठीक आहे, हे तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर काय रे, सिनोनिम्स अँटोनिम्स, त्यानंतर काय रे, सिनोनिम अँटोनिम. सिनोनिम अँटोनिम म्हणजे काय रे, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द. अशा पद्धतीचा हा मराठी आणि भाषा विषय, मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयावरील हे 15-15 30 मार्क. आता आपण बघितलं, काय बघितलं की ठीक आहे, आपण बघितलं हे विषय, ठीक आहे, हे विषय ओके. आणि आता याचा सिलेबस आपण बघितला, याचा सिलेबस बघितला, याचा सिलेबस बघितला, याचा सिलेबस बघितला. आता इतर मध्ये काय आहे बघूया. ठीक आहे, इतर मध्ये
ठीक आहे. बघा इतर इतर किती मार्क आहेत रे? 50 मार्क आहेत. मी तुम्हाला त्या पण वेळी बोललोय, आता पण बोलतोय, हे जे 50 मार्क आहेत तुमच्या कॉमन सेन्सचे मार्क आहेत. हे 50 जे मार्क आहेत हे तुमच्या कॉमन सेन्स साठी ठेवलेले आहेत, राखीव आहेत, रिझर्व्ह आहेत आपण म्हणूया. तुमचा कॉमन सेन्स, ठीक आहे, हे 50 मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. व्यक्तिमत्व विकास, काय रे? व्यक्तिमत्व विकास. त्याच्यानंतर काय रे? सायकोलॉजी. ठीक आहे, सायकोलॉजी याच्यावरचे प्रश्न असणार आहेत. व्यक्तिमत्व विकास, सायकोलॉजी याच्यावरचे. मुळात ही परीक्षा कुठल्याही विषय ज्ञानावर होणार नाही, की माझा सब्जेक्ट काय आहे, इतिहास आहे, माझा सब्जेक्ट गणित आहे, माझा सब्जेक्ट भूगोल आहे. मला याच्यावरचे म्हणजे असा पर्टिक्युलर असा कुठला आता तुम्ही म्हणाल मॅथ्स आहे की सर, मॅथ्स ते वालं मॅथ्स नाहीये की जे BSc ला होतं, जे MSc ला होतं, ते वालं मॅथ्स नाहीये. कॉमन जे मॅथ्स आहे, जे काय म्हणतो व्यवहार ज्ञानामध्ये जे वापरलं जाणार मॅथ्स आहे, ते मॅथ्स आहे, लक्षात ठेवा. ते कॉमन वालं मॅथ्स आहे, बरोबर, जे 10वीच्या आत सगळ्यांना होतं, बरोबर, 10वीच्या आत सगळ्यांना होतं असं आहे. ठीक आहे. बुद्धिमत्ता हा पर्टिक्युलर कुणीही क्लेम करू शकत नाही बुद्धिमत्ता आमचा विषय आहे म्हणून, त्यामुळे हा विषय. ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी भाषा माहिती असणं गरजेचं आहे. भाषा, इंग्लिश आणि मराठी भाषेवरचा हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर काय रे, इतर जे आहेत ते 50 मार्क आहेत, ते कॉमन सेन्सवर आहेत. मी त्याच्यासाठी 100% माझ्याकडनं प्रयत्न करेन तुम्हाला ते क्वेश्चन टाईप दाखवून, ते क्वेश्चन दाखवून की हा क्वेश्चन आला की काय विचार करायचा, तो क्वेश्चन आला की काय विचार करायचा, याच्याविषयी आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका अजिबात. तुम्ही हे बघा, तुमच्यासाठी एक बिग अनाउन्समेंट असणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत. ठीक आहे, तुम्ही सबस्क्राईब करा, फक्त व्हिडिओ बघून पुढे नका जाऊ, सबस्क्राईब करा, कारण त्याच्यामुळं काय होईल की नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता इथं याच्यावरती कॉमन सेन्स वरती तुम्हाला 50 मार्क आहेत. ते कसे मिळवायचे ते पण आपण येणाऱ्या सिलेबस मधून बघणार आहोत, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. ठीक आहे, आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत की हा सिलेबस, म्हणजे आपल्याला पहिला प्रश्न काय रे, काय करायचंय नेमकं, काय कराल, काय कराल. तर आता तुमचा सिलेबस तुम्हाला समोर आहे, त्यामुळे काय करायचंय हे तुमच्या समोर तुम्हाला आता चांगलंच माहिती आहे. ठीक आहे, कसं करायचंय, कसे कराल, कसे कराल, या प्रश्नाचं उत्तर 100% तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज मधनं बघायला मिळेल, कसे कराल. ठीक आहे, कारण सिलेबस हळूहळू जसा पूर्ण होत जाईल, त्यामुळे तुम्ही कसं याला टॅकल करणार आहात कम्प्लीट करण्यासाठी हे तुम्हाला 100% बघायला मिळणार आहे. आणि तिसरा मुद्दा आहे किती कराल. आता सिलेबस एवढा मोठा तुमच्या पुढे मांडून ठेवलेला आहे, याच्यापैकी किती सिलेबस कव्हर करायचा आहे, तुम्हाला काय जे पाहिजे तेवढंच करायचंय, नको ते, कारण भरमसाठ आहे, तुम्हाला सिलेबस सगळीकडे मिळेल. मी काही असं क्लेम नाही करत आहे की सिलेबस फक्त इथंच मिळणार आहे, आमच्या चॅनलवर मिळणार आहे. सिलेबस सगळीकडे मिळेल, बरोबर, पण त्यापैकी तुम्हाला किती करायचंय, त्यापैकी तुम्हाला किती करायचंय, तुम्हाला किती कामाचं आहे. कारण आपण हे बघा, जे प्रिपरेशन करतात मोस्ट ऑफ दी लोक शाळेवरती कामाला जातात, कुठं ना कुठं कामाला जातात. ठीक आहे, मग आपल्याला काम करत करत स्टडी करायचं, त्यामुळे विनाकारण वेळ वाया घालवण्यात अजिबात अर्थ नाही. टू द पॉइंट करायचंय, टू द पॉइंट करायचंय. आपल्याला 150+ मार्क कसे मिळवता येतील टू द पॉइंट. मीही काम करत करतच स्टडी केलेला होता, मी काय असं घरी बसून सुट्टी घेऊन स्टडी नव्हता केला. ठीक आहे, स्टडी मीही काय केलेला, काम करत करतच केलेला. त्यामुळे आणि मी कसे मार्क मिळवले, तुम्ही पण मिळवू शकता. मी एक ऍव्हरेज स्टुडंट आहे, तुम्ही सुद्धा मार्क मिळवू शकता, आरामात मार्क मिळवू शकता. काय करायचं त्याच्यासाठी, कुठले पॉइंट आपल्याला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, कुठले पॉइंट आपले वीक आहेत त्याच्यावर अजून काम करणं गरजेचं आहे. तुम्ही एक डायरी मेंटेन करणं गरजेचं आहे की तुमचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, तुमचे वीक पॉइंट काय आहेत, याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला वीक पॉइंट माहिती नसतील तर त्याच्यावर काम कसं करणार. तुमचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत हे माहिती नसेल तर तुम्ही फास्ट कसं
करणार, तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत ते कळलं पाहिजे, वीक पॉईंट कळले पाहिजेत, तर तुम्ही 150 प्लस जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, काय करायचंय, किती करायचंय, कसं करायचंय, हे बघा तुम्हाला सरळ सांगतो. आमचं टार्गेट काय आहे, तर तुम्हाला स्वजिल्हा मिळवून देणं. स्वजिल्हा कधी मिळेल, जर तुमचा स्कोर चांगला असेल. जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुमचा फर्स्ट प्रेफरन्स हा तुमचा स्वजिल्हा असेल. नक्कीच तो मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, कारण जर का पहिला प्रेफरन्स फॉर एक्झाम्पल तुमचा जिल्हा कोल्हापूर आहे, जर तुम्हाला कोल्हापूरमध्येच काम करायचंय, तर कोल्हापूरमध्ये काम करायचं असेल तर मेरिट क्रॅक केलं पाहिजे. मी कोल्हापूरचं, मग कोल्हापूरचं मेरिट क्रॅक करायचं असेल तर आपल्याला मॅक्सिमम, मी म्हणत नाही एवढे मार्क पाहिजेत तेवढे मार्क पाहिजेत, मी म्हणतो चला 200 पैकी 200 मिळवा, 200 पैकी 200 मिळवा. जेवढे जास्त मार्क मिळतील तेवढा तुम्हाला स्वजिल्हा मिळण्याचे चान्सेस हाय आहेत, प्रोबॅबिलिटी तेवढी हाय आहे. ठीक आहे, फर्स्ट आणि कधी लक्षात ठेवा, हे सेकंड फेज थर्ड फेज हे येतच राहील, तुम्हाला फर्स्ट फेज मध्ये क्रॅक करता आलं पाहिजे. ठीक आहे, नंतर शेवटी राजकीय मानसिकता काय म्हणते त्यावेळी डिपेंड आहे. त्यामुळं फर्स्ट एक्झाम झाल्यानंतर फर्स्ट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं पाहिजे. बघा मला बाकी काही माहित नाही, फर्स्ट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं पाहिजे, आणि तेही पहिल्या प्रेफरन्स. ज्या दिवशी तुम्ही एक्झाम देणार आहे बाहेर येतानाच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की मी स्वजिल्हा मिळवलाय आणि फर्स्ट प्रेफरन्स माझा जो आहे तो मला मिळालाय आणि माझं फर्स्ट लिस्ट मध्ये माझं नाव 100% येणार आहे. हा कॉन्फिडन्स तुमचा पेपर देऊन आल्यानंतरचा पाहिजे. मग डे वनला तुम्हाला पहिल्या शिफ्टला अगदी जरी पेपर आला तरी तुम्हाला काय करायचंय हे माहिती पाहिजे. ठीक आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपण सगळी डिटेल जी आहे सिलेबसची ती बघितलेली आहे. आता हे आपल्याला हा जो सिलेबस आहे हा पूर्ण करण्यासाठी आपण काय करणार आहोत, कसं प्लॅन करणार आहोत, हे येणाऱ्या व्हिडिओज मधनं तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, अब तुमच्यासाठी एक बिग अनाउन्समेंट आहे, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओज तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, उद्याच हा व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याच्यातनं मी तुम्हाला सांगणार आहे की काय असेल ती अनाउन्समेंट. ओके, लक्षात घ्या. याच्याविषयी आज आपण बोललेलो, काय कराल, कसे कराल, किती कराल, याच्याविषयी आपण आज बोललेलो आहे. तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, लाईक करा व्हिडिओला. चालेल, मी आज तुमची इथंच रजा घेतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.